नमस्कार. सकाळी आमचा एक विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि काही विद्यार्थ्यांनी मला ट्रम्पची एक मस्त क्लिप पाठवली, ज्याच्यात ते म्हणतात की मोदींनी सांगितलं की मी आता रशियाकडनं क्रूड ऑइल घेणार नाही. सर बघा बघा आपलं भारतीय सरकार चेंज होतंय का. डे एंड होता होता MEA मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं एक भारी विधान आलेलं आहे. आपण त्याच्या सर्वांकडे जाऊया. पण प्रकरण लय मस्त आहे, एकदम भारी. हे ऑरेंज मॅन, ज्यांचं मी खूप भारी नाव ठेवलेलं आहे पोकीमॉन, या बाबाला उद्योग नाही काय, काहीही खोटं बोलू शकतात, एकदम एंड लेवलचं. बरं, हे खोटं बोललेत का, किंवा मग नक्की यांच्यापर्यंत बोलणं कसं काय झालेलं आहे. मोदी म्हणालेत मला की मी रशियाकडनं क्रूड ऑइल घेणं बंद करेन, पण याला वेळ लागू शकतोय, असं सगळं काही हे ऑरेंज मॅन बोललेले आहेत. आधी आपण जरा एक मिनिटात बघूया बरं का ते काय म्हटलेले आहेत, आणि मग नंतर याच्या डेप्थ मध्ये जाऊया. ह्याच्यातनं मी तुम्हाला इंडियन ब्युरोक्रेसी आणि भारतानं ट्रम्प पर्यंत काय काय पोहोचवलेलं आहे ना, याचा एक मस्त इनसाइड स्टोरी देणार आहे. शिवाय आजच एक अहवाल सुद्धा आलेला आहे की खरंच भारत रशियाकडनं क्रूड ऑइल घेणं कमी करतोय का, ते सुद्धा दाखवणार आहे. बघत राहा. जरा आपण आधी हे ऑरेंज मॅन काय म्हणालेले आहेत जरा ते बघून घेऊया. Was not happy that India was buying oil, and he assured me today that they will not be buying oil from Russia. That's a big stop. Now I got to get China to do the same thing. There will be no oil. He's not buying his oil from Russia. It started. You know, you can't do it immediately. It's a little bit of a process, but the process is going to be over with soon. And all we want from President Putin is stop this. Stop killing Ukrainians and stop killing Russians, because he's killing a lot of Russians. Again, it doesn't make him look good. It's a war that he should have won in 1 week, and he's now going into his 4th year. That does not make this big so-called war machine look good. But he could make a settlement. We're willing to settle. I thought we had a deal. The hatred of the two leaders is very, it's an obstacle. It's an obstacle. There's no question about it. But I thought we had a deal 2 months ago. Who would think I created peace in the Middle East and can't get the two guys to settle? But I think we'll get them. But if India doesn't buy oil, it makes it much easier. And they're not going to buy. They assured me they will, within a short period of time, they will not be buying oil from Russia. And they'll go back to Russia after the war's over. बघा बरं का आता काय काय म्हणालेले आहेत. एकदा वॉर संपली की तुम्ही परत रशियन ऑइल घेतला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही शॉर्ट ऑइल मध्ये क्रूड ऑइल घेणं बंद करतात, हे खूप चांगलं आहे. आणि हे मला कोणी सांगितलं? मोदींनी सांगितलं. आता जरा आपण या बातमीच्या एकदम डीप डाईव्ह मध्ये जाऊया. ट्रम्प क्लेम्स मोदी हॅज अश्युअर्ड हिम इंडिया विल नॉट बाय रशियन ऑइल. मी द हिंदूचा आर्टिकल घेऊन येतोय, तुम्ही डेट अगदी व्यवस्थित बघा. ही आजची आहे 16 ऑक्टोबर आणि हे सकाळी भारतातला टाइम 7:59 ही बातमी आहे, म्हणजे 8 वाजलेले असावेत ही बातमी. आता याच्यात त्यांनी खूप भारी भारी गोष्टी सांगितलेल्या आहेत की माझं मोदींशी बोलणं आहे. आणि बरं, हे बोलणं मोदींशी डायरेक्ट का तर नाही. लक्षात घ्या, भारतामध्ये पॉलिटिशियन्स जाऊन ट्रेड डील नाही करत आहेत. डील कोण करतंय तिथे ब्युरोक्रॅट्स करतात. यांना सांगण्यात आलेलं आहे की भारत रशियाकडनं क्रूड ऑइल घेणं बंद करेल, पण या प्रोसेसला जरा थोडा वेळ लागू शकतो आहे. आता आपल्याकडे सरकारी काम आणि 1 दिवस थांब, हे काय मला तुम्हाला वेगळं सांगायला नको, हो की नाही. या बाबाला पण हेडच काढलंय आता. चला डीप डाईव्ह करूया या बातमीमध्ये. बघा काय बोलणं झालेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितलंय, आश्वासन दिलेलं आहे की भारत रशियाकडनं तेल खरेदी करणं थांबवेल. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय लगेच होऊ शकणार नाही, पण भारत टप्प्याटप्प्याने रशियाकडनं क्रूड ऑइल घेणं बंद करेल. आणि मग आजचं भारतानं केल्यानंतर आम्ही चायनावरती पण असाच प्रेशर करू आणि चायनाला सुद्धा क्रूड ऑइल घेणं आम्ही बंद करू. मित्रांनो, या ऑरेंज मॅन पोकीमॉनने काय केलेलं आहे, मधल्या काळामध्ये चायनावरती सुद्धा 1 नोव्हेंबरपासून येत्या 1 नोव्हेंबरपासून 100% टॅरिफ लावलेला आहे. आता चायना यांचा ऐकणाऱ्यातला नाहीये. चायनानं सरळ सरळ रेअर अर्थ मटेरियल बंद करण्याची जर भूमिका घेतली तर हे माणूस परत त्याच्याबद्दल जी टर्म वापरली जाते, ट्रम्प ऑलवेज चिकन आउट्स, ट्रम्प बोलतात आणि चिकन आउट करतात, ते सेम होणार आहे. दोस्तांनो लक्षात घ्या, ही यांची भूमिका ही सर्रास वेड्यात काढण्याची आहे. मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये दाखवणार सुद्धा आहे. बेसिकली भारत आणि अमेरिका ट्रेड डील
व्यापार करार हा फायनलायझेशनच्या मुद्द्यांवरती आहे. दिवाळी काही दिवसांवरती आलेली आहे. तिथे अमेरिकेमध्ये इंडियन वोटर्स आहेत. ट्रम्पला सुद्धा माहिती आहे की अशा वेळेला इंडियन लोकांना आणि इंडियन वोटर्सला पाठीमागे ठेवता येणार नाहीये. हे सगळं वातावरण बदलायचं काम चालू केलेलं आहे की बघा बघा, मी भारतावरती प्रेशर केलं, भारतानं तर सांगितलं की आम्ही रशियन ऑइल घेणं बंद करू. मधल्या काळामध्ये भारतानं रशियाकडनं थोडं कमी ऑइल घेतलेलं आहे, कारण आपल्याकडे ऑइलचा साठा मोठा झालेला होता. शिवाय जे बायर्स आहेत ते लिमिटेड होते. दॅट्स वाय भारतानं साठा कमी केला. पण आजचा आलेला रिपोर्ट सांगतोय की भारत सप्टेंबर महिन्यामध्ये चायना पर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे रिपोर्ट्स काही डिफरंट आहेत आणि या ऑरेंज मॅनचं म्हणणं हे खूप वेगळं आहे. हे बघा, हे रिपोर्ट्स आहेत आणि हे बघा, मी तुम्हाला अगदी डेट्स दाखवतोय. 16 ऑक्टोबर 8:42 आपल्याकडे एक रिपोर्ट आहे, ET टाइम, इकॉनॉमिक टाइम्स, आणि त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे की भारत हा सेकंड क्लोजेस्ट आहे चायनापासनं. म्हणजे भारत किती बाय करतोय रशियन ऑइल याची 2 मिनिटासाठी तुम्ही सगळ्यांनी विचारच करा. इथे बघा, मी सौरभ सोनवणे. आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तुम्हाला मस्त माहिती वाटत असेल तर सगळ्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. शिवाय मी PW वरती शिकवतो. मला या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पिन करा, तुमचं नाव आणि तुमचा डिस्ट्रिक्ट टाका, मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती ऍड करेन. जाऊयात पुढे. भारत रशियाकडनं तेल म्हणजे किती क्रूड ऑइल बाय करतोय याचा रिसेंट रिपोर्ट आलेला आहे आणि ही सप्टेंबर मधली आयात आहे. बघा, रशियाकडनं तेल आयातीची स्थिती सप्टेंबर 2025 मध्ये भारत शुद्धीकरण कंपन्या, म्हणजे आता ह्याच्यामध्ये मेजर नंबर हा बघा, तुम्ही नायरा एनर्जी नाव ऐकलेलं असणार आहे. ह्याच्यात तर डिरेक्टली रशियन कंपनीचं हे जॉईंट व्हेंचर आहे. शिवाय तुम्ही रिलायन्स, तुम्हाला माहिती असेल, जामनगरची रिफायनरी, मधल्या काळामध्ये पाकिस्तान हा डिरेक्टली जामनगर रिफायनरीवरती आम्ही मारा करू हे जे सांगत होता ना, ते सांगणं हे अमेरिकेकडनं येत होतं. लक्षात घ्या की तुम्ही आता टार्गेट करा भारतीय बिझनेसमन्सला. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपल्याकडे लोकांचा बिझनेसमनकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. केअर स्टार्मर, जे युकेचे प्राईम मिनिस्टर आहेत, ते जेव्हा भारतात आलेले होते तर येताना सोबत 100 बिझनेसमन घेऊन आलेले होते. त्यावेळेला युके मधल्या लोकांनी सेलिब्रेट केलं की बघा, आपले बिझनेसमन बाहेर जातात आहेत आणि नवीन नवीन गोष्टी घेऊन येतात आहेत. भारतात हेच जर मी आता सुद्धा व्हिडिओमधनं बोललो तर तुम्ही सगळेजण म्हणाल कॅपिटलिस्ट, तुम्ही यांची साईड घेतात आहेत, तुम्ही त्यांची साईड घेतात आहेत. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ज्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि जे महत्वाचे बिझनेसमन आहे त्यांच्याकडे वेगळाच आहे. तो काय आहे तो देवालाच माहिती. पण हे असं नसलं पाहिजे, कारण ही लोक आहेत जे भारतामध्ये उद्योग तयार करतात आहेत. पाकिस्तान भारताला टार्गेट करत होतं या मॅटरमध्ये. त्याच्यात लक्षात घेण्याचा पॉइंट आहे की त्यांना भारतातले बिझनेसमन टार्गेट करायचे आहेत, सो दॅट त्यांची इमेज खराब होऊ शकेल. मित्रांनो बघा, भारत हा सेकंड लार्जेस्ट वरती पोहोचलेला आहे. चायना हा 3.2 अब्ज आणि भारत हा 2.5 अब्ज, चायनाच्या जवळ पोहोचलेला आहे. आणि हेल्सिंकी स्थित ही ऑर्गनायझेशन आहे, तिचं नाव आहे CREA, सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर. त्यांच्या अहवालानुसार भारत हा 2ऱ्या क्रमांकावरती आहे. त्याच्यामुळे हे जे ऑरेंज मॅन त्यांचं जे म्हणणं होतं ना की भारत हे असं करतोय, हे साफ चुकीचं आहे. भारत कुठेच थांबलेला नाहीये. इनफॅक्ट मी तुम्हाला शेवटाकडे जात असताना आपले जे MEA त्याचं जे आलेलं रिसेंट स्टेटमेंट आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं की भारतामधला मेजर मुद्दा काय आहे की भारतात पॉलिटिशियन हे जाऊन ट्रेड डील नाही करत आहेत, भारतामधले ब्युरोक्रॅट हे जाऊन ट्रेड डील करतात आहेत. आणि आता ट्रेड डील US आणि अमेरिका आणि भारताची जी ट्रेड डील आहे ती आता फायनल टप्प्यावरती आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे जे मतदार आहेत, मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन, मेक अमेरिका ग्रेट अगेन, हे यांना फक्त आता डोनाल्ड ट्रम्पला पटवून द्यायचंय की बघा बघा, मी भारतावरती पाऊल उचललं आणि भारत बघा कसा मागे आला. ही डील फायनलाइज होतीये. त्यामुळे मग जर आता स्वतःला लपवायचं असेल तर हा पुढे काढलेला मुद्दा आहे की बघा, मी सांगितलं आणि आता भारताने ॲश्युरन्स दिलेलं आहे की आता नाही, आम्ही रशियाकडनं क्रूड ऑइल घेणं कमी करतोय म्हणून. भारतात हे सगळे कामं जे ते पॉलिटिशियन्स नाही करत, ब्युरोक्रॅट करतात. हे त्याच्यामधलं महत्वाची गोष्ट आहे. हे बघा, MEAचं स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट पण कधीच आहे बघा, लक्षात घ्या. 16 ऑक्टोबर 12:55 स्टेटमेंट आहे, ज्याच्यात सांगितलंय भारत प्रायोरिटाईज करणार आहे आपल्या स्वतःच्या कंझ्युमरचे इंटरेस्ट. आणि त्याच्यात भारत हा कोणीतरी शासक काय म्हणतोय किंवा कोणीतरी अमेरिकेमधला बसलेला ऑरेंज मॅन काय म्हणतोय, भारत यांच्या नादाला लागणार नाहीये. भारत तर ठरवेल भारताला काय हवंय ते, कोणी दुसरा येऊन ठरवणार नाहीये.
जसं मी तुम्हाला सांगितलं, हा व्यापार करार आता फायनलायझेशन वरती आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक वेळेला आर्म ट्विस्टिंग करण्याचं काम करत असतो, की तुम्ही माझं ऐकणार की नाही तर बघा मी तुम्हाला इथे पकडतो, तुम्ही माझं ऐकणार की नाही नाही तर मी तुम्हाला इकडे पकडतो. डोनाल्ड ट्रम्पने बऱ्याच मॅटर्समध्ये रेड लाईन्स क्रॉस केलेला आहे. तो जसं जे आपल्या जे बाजूचे जे 2 स्टँडर्ड भिकारी आहेत, आसिफ मुनीर आणि तो शाहबाज शरीफ, त्यांना घेऊन बसतोय. ही भारताची लाईन क्रॉस करणे. तुम्ही पाकिस्तानला जर मध्ये आणून हे दाखवण्याचा प्रयत्न करत असाल की बघा ते माझे फेवरेट बनणार आहेत, तर त्याच्याशी आम्हाला काही फरक नाही पडणार आहेत. आम्ही तुमच्या ताटाखालचं मांजर नाही आहोत जे तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू. सो आम्हाला त्याचा फरक नाही पडणार आहे. पण तुम्ही ही रेड लाईन क्रॉस करतात येत आमची, हे एक लक्षात घ्या. भारत अमेरिका करार फायनलायझेशन वरती ज्याच्यात 2 महत्वाचे मुद्दे होते, तो म्हणजे ऍग्रीकल्चर आणि डेअरी. ऍग्रीकल्चरमध्ये आपलं मागच्या वेळेला सुद्धा बोलणं झालं होतं. मी तुम्हाला म्हणालेलो होतो की ह्यांच्याकडे जे क्रॉप्स उगतात ते बीटी आहेत. मग त्यांचा हे मुळा एवढाच्या मोठा, हे एवढा मोठा डांगर त्यांचा. आपण स्पष्ट सांगितलं आम्ही घेणार नाही तुमच्याकडनं हे. तुम्ही स्वतः सुद्धा या गोष्टी खात नाही, इतरांना एक्सपोर्ट करतात. तुमचे हे जीएम क्रॉप्स आम्हाला नको आहेत. आम्ही तुमच्याकडनं हे जीएम क्रॉप्स घेणारच नाही आहोत. 1. 2. डेअरीवाला मुद्दा आहे. बेसिकली त्यांच्या इथे ते गाईला जास्त गाईने दूध द्यावं म्हणून प्रोटीन रिच फूड ज्याच्यामध्ये मांस आणि त्यापासून बनलेल्या गोष्टी आहेत असं खाऊ घालतात. तुम्ही मला सांगा, असं जर दूध भारतामध्ये येत असेल तर त्याचा इम्पॅक्ट हा सोसायटीवरती किती मोठा असेल. सरकार तुटतील आपल्या इथे डायरेक्ट लोक सरकारला घरी बसवेल. त्यामुळे भारतानं स्पष्ट सांगितलंय, भाऊ ऍग्रीकल्चर आणि डेअरी सोडून तुला काय बोलायचं असेल तर बोल, आपण चर्चा करूया. शिवाय एक लक्षात घ्या, भारत चायना आणि रशियाच्या बाजूला झुकतोय, जे अमेरिका स्थित थिंक टँक्सला नकोय. तिसरं अजून सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, जोहो सारख्या कंपन्या पुढे आलेल्या आहेत. त्या म्हणतात की ठीक आहे, हे गुगलची शीट आपले काय कामाची नाही, हाकला त्याला. हे व्हॉट्सअप हाकला त्याला, गरजेचं नाही आहे आपल्याला. हे मायक्रोसॉफ्ट वर्ड हाकला त्यांना, आपण आपलं काहीतरी करूया. लक्षात घ्या, हे जेव्हा स्वदेशी तंत्रज्ञान येईल तेव्हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम अमेरिकेतल्या कंपन्यांना असणार आहे. भारतानं मधल्या काळात ऍपलच्या सुद्धा मुसक्या आवडल्यात. ऍपलवरती सुद्धा एक्स्ट्रा टॅक्स लावलेला आहे. ऍपल तक्रार मारतंय की अहो आम्ही तुमच्याकडे टाटा आणि फॉक्सकॉन मध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, हे असं आमच्याबरोबर करू नका. भारतानं बरोबर मुसक्या आवडलेल्या आहेत. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं जे हे स्वर आहेत ना, हे चेंज झालेले आहेत. हे आपण डोक्यात घ्यायला पाहिजे. मित्रांनो, हे सगळं मागा समर्थकांसाठी या बाबतचं चाललेलं आहे. दुसरं वेगळं काही नाहीये. या बातमीत तेवढं मोठं तथ्य नाहीये की आपण त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं पाहिजे. सो तुम्हाला सगळ्यांना आपले व्हिडिओज आवडत असतील तर खाली सबस्क्राईबची टॅब आहे, ती नक्की क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका. आणि आपलं जे टेलिग्राम आहे त्याला नक्की जॉईन करून ठेवा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ब्रॉडकास्ट पण नक्की जॉईन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.